नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. आपल्या सनातन धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये तिंजी सांज म्हणजे संध्याकाळच्या वेळेला अत्यंत पवित्र मानले जाते. ही वेळ असे असते की दिवस संपतो आणि रात्र सुरू होते. शास्त्रानुसार यावेळी साक्षात लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात. परंतु अनेक नकळत आपल्याकडून संध्याकाळच्या वेळी चुका घडतात. त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते आणि समृद्धी थांबते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळच्या वेळी टाळण्याच्या 15 अत्यंत महत्त्वाच्या चुका आणि वास्तुनियम सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. संध्याकाळी झोपणे. तिंजी सांजेच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी घरात कधीही झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार यावेळी झोपल्याने शरीरात आळस आणि आजार वाढते. तसेच यावेळी झोपणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीचा कृपा राहत नाही. वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले याला अपवाद आहेत. 2. घरात केर काढणे किंवा कचरा बाहेर फेकणे. संध्याकाळी सूर्योदयानंतर घरात केरसुनी झाडू मारू नये. जर खूप गरज असेल तर केर काढून एका कोपऱ्यात जमा करून ठेवा, पण तो कचरा बाहेर टाकू नये. संध्याकाळी कचरा बाहेर फेकणे म्हणजे घरातील लक्ष्मी बाहेर घालण्यासारखे मानले जाते. 3. उंबरठ्यावर बसणे किंवा उभे राहणे. घराचा उंबरठा हा लक्ष्मीचे स्थान मानले जाते. संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहणे, तिथे बसून गप्पा मारणे किंवा जेवण पूर्णपणे वर्ज्य आहे. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. 4. मुख्य दरवाजावर किंवा घरात अंधार ठेवणे. तिंजी सांजेच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर आणि घरातील अंधार कधीही नसावा. संध्याकाळी होताच घरातील दिवे आणि मुख्य दरवाजा लाईट नक्की लावा. अंधार असलेल्या घरात नकारात्मक आकर्षित होते. 5. पैशाचे किंवा धान्याचे दान करणे. संध्याकाळी सूर्योदयानंतर कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला किंवा शेजाऱ्याला दूध, दही, मीठ, हळद किंवा पैसे दान म्हणून देऊ नये. ह्या वस्तू घरातील समृद्धीशी जोडलेल्या असतात. संध्याकाळी ह्या वस्तू घरातून बाहेर दिल्यास घरातील बरकत कमी होत असते. 6. घरात भांडणे किंवा चिडचिड करणे. संध्याकाळच्या वेळी ही देवाची पूजा आणि प्रार्थनेची वेळ असते. यावेळी घरात मोठ्या आवाजात भांडणे, मुलावर चिडचिड करणे आणि किंवा आईवडिलांचा अनादर करणे टाळावे. जिथे शांतता असते तिथेच देवाचा वास राहते. 7. देवघरात दिवा आणि धूप लावणे. रोज संध्याकाळी देवाच्या देवाऱ्यात तुपाचा दिवा, तेलाचा दिवा नक्की लावा. दिवासमोर कापूर आणि धूप जाळून संपूर्ण घरात फिरवा. कापुराच्या सुगंधामुळे घरातील नकारात्मकता लहरी नष्ट होतात. 8. तुळशीच्या पानाविरुद्ध नियम. संध्याकाळच्या किंवा सूर्योदयानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि तुळशीची पाने तोडू नये. संध्याकाळच्या तुळशीजवळ फक्त तुपाचा दिवा आणि लांबूनच नमस्कार करावा. 9. केस किंवा नखे कापणे. सूर्योदयानंतर नखे कापणे, केस कापणे आणि दाढी करणे वास्तुशास्त्रानंतर अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील सदस्यावर कर्ज वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. 10. जेवणाचा आणि अभ्यासाची वेळ. तिंजी सांज होत असताना लगेच जेवायला बसू नये किंवा अभ्यासाला बसू नये. आधी घरात देवबत्ती करावी, शुभं करोती आणि किंवा स्तोत्र म्हणावे आणि त्यानंतर इतर कामे करावीत. 11. मुख्य दरवाजा बंद ठेवणे. संध्याकाळच्या वेळी कमीत कमी अर्धा तास मुख्य दरवाजा उघडणे ठेवा, जेणेकरून संध्याकाळची सकारात्मकता ऊर्जा आणि लक्ष्मीचे घरात प्रवेश होईल. 12. भक्षण किंवा व्यसन करणे. संध्याकाळच्या वेळी घरात मांस, मच्छी बनवणे किंवा व्यसन करणे टाळावे. पवित्र ठेवणे असे कृत्य केल्यास वास्तुदोष निर्माण होतात आणि कौटुंबिक आरोग्य बिघडते. 13. दारावर आलेले भिकारींचा अनादर. जर संध्याकाळच्या वेळी तुमच्या दारात कोणी गरीब किंवा भिक्षुक आला तर त्याला रिकाम्या हाताने घालवू नका. त्याला थोडे धान्य किंवा अन्न नक्की द्या. 14. पाण्याचे नळ गळणे. संध्याकाळच्या वेळी घरातील नळातून सतत पाणी गळत असेल तर लगेच बंद करा. पाणी वाहून जाणे म्हणजे घरातून पैसा आणि आरोग्य वाहून जाणे असे मानले जाते. 15. रोज रात्री बाळगायांचा दृष्टिकोन. दिवसभर आपल्याकडून काही चुका झाल्या असल्यास संध्याकाळच्या देवासमोर हात जोडून क्षमा मागावी. मनातील वाईट विचार काढून टाकल्यास वास्तुदोष आपोआप नष्ट होतात. भाविकांनो, या 15 नियमापैकी
या 15 नियमापैकी तुमच्या घरी कोणती गोष्ट संध्याकाळी पाळली जाते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती मोलाची वाटल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सनातन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.